हाय, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूटमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपण आज गीतेचा चौथा अध्याय जो मागच्या वेळी सुरू केला होता, ज्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग, तो आपण पुढे नेणार आहोत. तत्पूर्वी आपण एक त्यातनं आपण काय पाहिलं ते बघूया. गीतेचा तिसरा अध्याय आहे कर्मयोगावरती. सो कर्मयोगामध्ये कृष्णाने असं सांगितलं आहे की ज्ञानाचा उपयोग किंवा बुद्धीचा उपयोग ज्ञान कमवण्यासाठी होणं गरजेचं आहे, अन्यथा बुद्धीचा इतर कुठलाही वापर हा नीच दर्जाचा आहे. आणि जेव्हा आपण मेडिटेशनकडे जाऊ, आपण मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला बुद्धीचा वापर करायला लागू, तेव्हाच आपण ज्ञानाकडे म्हणजे बुद्धीचा सर्वोच्च वापर हा शक्य आहे. त्यामुळे कर्मयोगामध्ये जर का अजून पुढे एक स्टेप जायचं असेल तर हे होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग आपण असं पाहिलं की जसं मनुष्याला साधनेमुळे काही सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे आता जे लोक प्रोफेशनल्स आहेत ते त्यांच्या कॉलेजेसमध्ये शिक्षण घेतात. सो दे कॅन ऍडवाइज अदर्स ऑन सर्टन थिंग्स. अशा प्रकारे अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धी, स्किल्स हे अडॅप्ट लोक करतात. आणि त्यानंतर त्याचा जो नॉलेज आहे, त्याचं जे ज्ञान आहे, त्यामुळे मनुष्याचा इगो वाढतो आणि हा सुद्धा खतरनाक आहे. आणि म्हणूनच कृष्णाने असं सांगितलं की हा ज्ञानामधनं आलेला जो इगो आहे, हा कसा बाजूला ठेवायचा, याचं जे ज्ञान आहे, जे मी अनादिकालापासून देत आलोय, इमं विवस्वते योगम, म्हणजे सुरुवात ह्या श्लोकाने होते की मी सूर्य हा आपल्याला बघितलं तर सृष्टीच्या सुरुवातीपासून सूर्य आहे. त्यामुळे सृष्टीच्या सुरुवातीपासून मी हे ज्ञान दिलं आहे सगळ्या मानवांना. आणि ते आज मी तुला सांगतो आहे, म्हणजे आपल्याला कृष्ण सांगतो आहे चौथ्या अध्यायामध्ये. आणि अ, त्यातला एक श्लोक असा जो आहे, जो आपण मागच्या वेळी पण पाहिला होता की अजोपि सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. कृष्ण असं म्हणतो की म्हणजे ज्ञानामुळे जो आलेला इगो आहे, इच्छांमुळे आपल्या जाणीवेवरती जो पडदा पडलेला आहे, त्यामुळे माणसाला, बहुतेक माणसांना हे कळतच नाही की हे शरीर, हे मन, हे फक्त ह्या काळापुरतं माझं अस्तित्व आहे. पण माझं कायमचं अस्तित्व म्हणजे आत्मा आहे. आणि त्यामुळे मनुष्य त्या इगोच्या गर्तेत, त्या गर्वाच्या गर्तेत अजून अजून खोल जातो. आणि म्हणूनच ज्यावेळी तो अधर्माने वागायला लागतो, आपला इगो, आपला स्वार्थ जपण्यासाठी मनुष्य ज्यावेळी अधर्माने वागायला लागतो, तेव्हा जेव्हा हा भार जास्त व्हायला लागतो, त्यावेळी कृष्ण पुन्हा जन्म घेतो. म्हणजे कृष्ण पुन्हा पुन्हा गीता सांगतो. आणि ज्याला ते कळलेलं आहे गीतेचं सार, तो मनुष्य स्वतःचा उद्धार करू शकतो. म्हणजे हा जो श्लोक आहे, अतिशय पॉप्युलर श्लोक आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. याचा अर्थ तो होतो. आता आपण पुढे सुरुवात करणार आहोत. तर हा श्लोक आहे 9वा गीतेचा. जन्म कर्म च मे दिव्यमेव यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. या श्लोकापासून कृष्ण अर्जुनाला सांगायला लागतो की ह्यापूर्वी म्हणजे तुझ्या पूर्वी जी सृष्टी होती, त्यामधल्या पण अनेक लोकांनी मला जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अ, ते ज्यांनी हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांच्या इच्छा नसल्यामुळे त्यांना पुन्हा जन्म मिळालेलाच नाहीये. ते मुक्त झाले कर्मबंधनातून, ती लोक मुक्त झाली. आणि अ, त्या लोकांनी काय केलं, म्हणजे कशामुळे त्यांना, कशाद्वारे त्यांनी माझ्यापर्यंत ते पोहोचू शकले. तर पुढचा श्लोक आहे वीतराग भय
क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः. ज्यांनी वीत वीत म्हणजे निघून गेलेला, म्हणजे राग म्हणजे सगळ्या प्रकारच्या इमोशन्स, भय, क्रोध इत्यादी इत्यादी सगळे जे भावनांचा आवेग जो आपल्याला इगोला पूरक ठरतो, आपल्या खोटं बोलण्याला पूरक ठरतो, आपल्या खोटं वागण्याला पूरक ठरतो. तर ह्यांचा ज्यांनी त्याग केला, जे ज्ञानाच्या मार्गावरती तपसत, बहवो ज्ञान तपसा, ज्यांनी ज्ञानाच्या मार्गावर तपश्चर्या केली, त्यांना त्यांना मी हे प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे आणि म्हणूनच ते या जन्म मरण आणि पुन्हा पुन्हा ही सुख आणि दुःखांचा जो एक फेरा आहे, त्यातनं अशा व्यक्तींची सुटका झाली आहे. या अर्थाचा पुढचा श्लोक आहे. ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. म्हणजे अर्थात मी सांगितलेला मार्ग, मी जसं त्यांना गाईड करत गेलो, त्याप्रमाणे ज्यांनी काही गोष्टी फॉलो केल्या, त्यांना खरा मार्ग, ज्ञानाचा मार्ग, म्हणजे त्यांना ज्ञानकर्म संन्यास योग प्राप्त झाला. परंतु काही लोकांना म्हणजे किंवा बऱ्याच लोकांना, कारण अधर्माचं वाढणे हे जर का परत-परत पृथ्वीवरती होत असेल, तर त्याला काय कारण आहे? तर त्याला कारण असं आहे, पुढचा श्लोक, कांक्षन्त कर्मणां सिद्धी यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षन्त कर्मणां सिद्धी म्हणजे मनुष्याच्या आकांक्षा आहेत. म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन्स, की मला आत्ता हे हवं, मला हे प्रमोशन हवं, मला असं लक्झरी हवी, मला ह्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायचंय वगैरे, वगैरे. अशा अनेक आकांक्षा मनुष्याच्या मनामध्ये सातत्याने निर्माण होत आहेत. आणि वी हॅव ऑलरेडी सीन, सगळे जर का रेकी शिकलेले असले, माझे स्टुडंट्स असले, तर आपल्याला माहिती आहे, की किती इच्छा मनामध्ये दर क्षणाला निर्माण होतात. दे आर मोर दॅन 70,000, दे आर इन लॅक्स. तर ही आणि ह्या ज्या सगळ्या आकांक्षा आहेत ना, या सगळ्या मटेरिअलिस्टिक लाईफच्या आकांक्षा आपल्या असतात. ज्ञानाच्या आकांक्षा या नसतात. आणि क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. आणि मग त्या पूर्ण करण्यासाठी मनुष्य एफर्ट्स लावतो. आणि या क्षिप्र म्हणजे छोट्या, तर त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्याला मदत करणाऱ्या देवताच असतात आणि त्याला ते रिझल्ट्स मिळतात सुद्धा. म्हणजे त्याचे जे गोल्स आहेत ते अचीव्ह करणे, हे तो करू लागतो. परंतु तो सुख-दुःख याच्या फेऱ्यांमधनं सुटू शकत नाही असा मनुष्य, जो ह्या आकांक्षांच्या कंटिन्युअसली मागे लागलेला आहे. ज्याला हे कळत नाहीये, की ह्या आकांक्षाच, या इच्छाच मला ह्या सगळ्या चक्रामध्ये अडकवून ठेवतायत. असा मनुष्य ज्ञानकर्म संन्यास योग किंवा ज्ञानाच्या मार्गावरती तो प्रगती करू शकत नाही. आणि म्हणूनच म्हणजे काय-काय प्रकारे आपली कर्म घडतात. म्हणजे इच्छा कर्म हे जे आपलं आहे, हे कुठल्या प्रकारची कर्म घडतात, त्याप्रमाणे कृष्ण म्हणाला अर्जुनाला, की मी जी सृष्टी आहे, तिचं विभाजन मनुष्याच्या कर्मांप्रमाणे केलेलं आहे. ज्ञान कर्म संन्यास आहे ना. सो कर्म तुमचं कुठल्या प्रकारचं होतं आहे, त्याप्रमाणे सृष्टीमध्ये मी 4 प्रकारचे विभाग निर्माण केलेले आहेत. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. 4 प्रकारचे मी विभाग सृष्टीचे केलेत. त्यांनी मनुष्याचे म्हणलेले नाहीये. कृष्णाने म्हणलंय, की 4 विभाग मी सृष्टीचे केलेले आहेत आणि याचा जनक मी आहे. कर्तारमपि मां म्हणजे मी ह्याचा जनक आहे. तो कुठलीही जबाबदारी झटकत नाहीये. तर कृष्णाने कुठले 4 विभाग सांगितले, की ज्या वेळी म्हणजे आपण कर्म करतो, त्या वेळी एक आपल्याकडनं फिजिकल कर्म घडतं, जे बहुतेक वेळा इतरांना दाखवण्यासाठी आपण चांगलं करतो किंवा जे आक्षेपार्ह नसतं असं करतो आणि आपल्या मनामध्ये मात्र वेगळेच विचार चाललेले असतात. हे जे कर्म आहे, जे आपल्या मनाचं कर्म चाललं आहे, मानसिक कर्म चाललेलं आहे, वैचारिक कर्म चाललेलं आहे, ह्या कर्मावरून मनुष्याचे वेगवेगळे विभाग आपण पाडू शकतो. सृष्टीचे विभाग पाडू शकतो.
पण आपण सध्या तरी स्वतःबद्दल विचार करतोय म्हणून आपण मनुष्याचे म्हणू शकतो. सो जो मनुष्य सात्विक म्हणजे थोडासा आपण त्याला म्हणू की कीर्तीमध्ये किंवा ज्याला आपल्या प्रतिष्ठेमध्ये, आपल्या नावामध्ये इंटरेस्ट असतो कुठल्याही कर्मांमधनं, तो विद्वान समजावा. त्यानंतर ज्याला आपला अधिकार गाजवायचा असतो, तो क्षत्रिय समजावा. जो अधिकारामध्ये इंटरेस्टेड आहे, तो क्षत्रिय समजावा. ज्याला व्यापारामध्ये, व्यवहारामध्ये इंटरेस्ट आहे, कुठल्याही कर्मामध्ये, तो वैश्य समजावा. आणि जो फक्त क्षणिक सुखासाठी, आत्ताच्या आनंदासाठी काहीही म्हणजे सगळं जे जे अवेलेबल आहे त्या सगळ्याचा केवळ उपभोग घेण्यात दंग झालेला आहे, त्याला शूद्र समजावं. एक उदाहरण देते मी. हे बऱ्याच वेळा घडतं सगळ्यांसोबत म्हणून सांगते, की एका सोशल ग्रुपवर एक ऑथेंटिक सोर्सकडनं एक मेसेज आला, की एका मुलीला ग्रॅज्युएशनसाठी बी-टेकला ॲडमिशन मिळालेली आहे. परंतु तिचे पॅरेंट्स आर नॉट इकॉनॉमिकली एबल टू सपोर्ट हर. त्यामुळे तिच्या एज्युकेशनसाठी ज्यांना जसं जमेल तसं डोनेशन करावं. क्राउड फंडिंगचे असे मेसेज आणि ते ऑथेंटिक सोर्सकडनं होतं. हा मेसेज वाचून काही जण असं म्हणाले, की बाबा ठीक आहे जगामध्ये शिकून जर का ह्या मुलीचा फायदा झाला, तर मला हे करायला हरकत नाहीये. आणि शिवाय मी दिल्यानंतर हिच्या आई-वडिलांना पण बरं वाटेल. त्यांना लक्षात राहील, की ह्या व्यक्तीने दान दिलं होतं. त्याने दान पण दिलं, पण विचार असा केला. दुसरा एक लोकांच्या मनात असं येतं, की मी हेल्प करायला तयार आहे. परंतु ह्या व्यक्तीने तिच्या एज्युकेशन नंतर माझ्याकडे 5 वर्ष नोकरी करायला पाहिजे. तिच्या ज्ञानाचा मला फायदा व्हायला पाहिजे. इथे आहे अधिकार. मदत ते करतात, पण हा विचार असतो पाठीमागे. तिसऱ्या प्रकारचे लोकं अजून काही जणांनी असा विचार केला, की ठीक आहे मी मदत करायला तयार आहे, परंतु माझं ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी या व्यक्तीने सोशल प्लॅटफॉर्मवरती यावं आणि सांगावं, की अशा-अशा रीतीने मला मदत झाली. हा झाला अजून एक प्रकार झाला आणि अजून एक असं झालं, की काही जण असे होते त्या ग्रुपमध्ये, की त्यांना स्वतःच्याच इतके स्ट्रेसेस होते, इतक्या विवंचना होत्या, की त्यांनी ह्या मेसेजकडे म्हणजे त्याचा विचारच केला नाही नंतर. किंवा काही जण असे होते, की जे आपल्या एका छान रेस्टॉरंटमध्ये बसलेत, त्यांचे फ्रेंड्स आहेत आजूबाजूला, असं छान वातावरण आहे. अशांनी सुद्धा या मेसेजकडे लक्षच दिलं नाही. आता तुम्हीच विचार करा याच्यामध्ये कोण विद्वान आहेत, कोण क्षत्रिय आहेत, कोण वैश्य आहेत आणि कोण क्षुद्र आहेत. ओके. सो बेसिकली क्षुद्र लोकं आपल्या सुखाला सगळ्यात पुढे ठेवतात. आणि इतरांच्या सुखाचा विचार जेव्हा जमेल तेव्हा करू असं म्हणत-म्हणत कधीच करू शकत नाही. आणि अजून पण एक असा क्लास असतो बरं का, की जिथे असाही विचार केला जातो, कशाला मदत करायची? काय एवढं भलं होणार आहे? शिकून सुद्धा काय भलं होणार आहे? तर हे जे विचार आहेत किंवा कंपॅरिझन्स आहेत, हा क्षुद्रांपेक्षा पण लोअर लेव्हलचा विचार जो आहे, तो राक्षसी विचार असतो. ओके. सो मनुष्याला आत्ता तरी कृष्णाने असं म्हणलंय, की राक्षसी नाहीयेस. या वर्णांमध्ये राक्षसी कुठे स्वभाव नाहीये. फक्त हे 4 प्रकारचे विचारधारा असू शकतात, ज्यामुळे 4 वर्ण हे निर्माण अ, त्याने केलेले आहेत. परंतु कृष्णाने असं म्हणलेलं आहे, की अ, विद्य कर्तारम् अव्ययम् म्हणजे मी जरी हे निर्माण केलेले असले, तरी सुद्धा मी स्वतः याच्यापैकी कुठल्याच वर्णामध्ये बसत नाही. कारण मी ह्याच्या बियॉन्ड आहे. कृष्ण हा या म्हणजे ही जी कर्म आहेत, मानसिक कर्म किंवा एक विचार करण्याची पद्धत जी आहे, याच्या मी बियॉन्ड आहे, याच्या पलीकडे मी आहे आणि पुढचा श्लोक आहे तो आणि हा कंबाईंड मी सांगते अर्थ. तो असा आहे, "न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते." तो म्हणतो मी याच्या बियॉन्ड आहे. कारण मी कुठल्याही कर्मामध्ये बद्ध नाहीये. सगळ्या कर्मांच्या मी पलीकडे आहे.
आणि ज्यांनी ज्यांनी इतिमा योभी जानाती म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना हे कळेल मी काय म्हणतोय. असं त्याने म्हणलंय की कशा प्रकारे कर्मफलांमधनं तुम्ही सुटू शकता किंवा कर्मफलाचं बंधन तुम्हाला लागत नाही किंवा तुमची कर्म चांगली होण्यासाठी किंवा ह्या चारही वर्णांपेक्षाही वरचा जो स्तर आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे हे ज्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याला ते कळलेलं आहे. आणि जो ह्याच्या पलीकडे जातो सत्व रज तमो गुणांच्या किंवा ह्या भावनांच्या पलीकडे जो जातो जो भावना विवश न होता ज्ञानाचा मार्ग सोडत नाही अशी व्यक्ती भक्त म्हणू शकतो आपण तिला योगी म्हणू शकतो. अशा व्यक्तीला आपण कृष्ण भक्त म्हणू शकतो किंवा कृष्ण मार्गावर असलेली व्यक्ती साधक असं म्हणू शकतो आणि त्या व्यक्तींना हे वर्ण जे आहेत हे अप्लाय होत नाही. बिकॉज त्यांची मानसिक कर्म ही वेगळ्या लेवलची उच्च दर्जाची आहेत. कुठल्याही प्रकारच्या भावना याच्यामध्ये अडकलेल्या नाहीयेत. एक छोटं उदाहरण देते मी हे समजण्यासाठी, की कृष्ण कसा याच्या पलीकडे आहे. मी काल मुंबईत होते. तर असं दुपारची वेळ होती, पण एक छान असा प्लेझंट ब्रीज आला. सो माझं मन एकदम असं प्रसन्न झालं. ओके. आणि एक थोडंसं चालत होते मी, तर फुटपाथवर चालताना एक जरा लेव्हल वर-खाली होती, त्यामुळे माझा पाय थोडासा मुरगळला. तर मला दुःख झालं. मी कळवळले आणि मी दुःखी झाले. तर मी ज्यावेळी सुखावले होते, प्रसन्न होतं माझं मन त्या हवेने, तेव्हा सुद्धा कृष्ण हसत होता आणि म्हणत होता, की "वाह! वाह! छान, तुला छान वाटतंय." त्याने त्याचं क्रेडिट घेतलं नाही माझ्या सुखाचं, की मी वारा वाहवतोय म्हणून तुला बरं वाटतंय, असं तो बोलला नाही. आणि ज्यावेळी मला हे स्प्रेन झाला पायाला, त्यावेळी पण तो असं म्हणला, की "चला, तू एका कुठल्यातरी छोट्या कर्मबंधनातून मुक्त झाली आहेस." आणि म्हणून तो हसत होता. सो ही इज नॉट टेकिंग क्रेडिट फॉर एनिथिंग. म्हणून हे जे कर्म तो कृष्ण करू शकतो, ते कर्म म्हणजे आपण काय म्हणू त्याला एक फक्त अ, साक्षी भाव किंवा जे घडतंय त्याचा फक्त साक्षी होणे, असं ज्याला करता येतं, तो ह्याच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि मग पुढे अजून काय प्रोसेसेस करायच्या आहेत त्या कृष्णाने पुढे सांगितल्या आहेत अध्यायामध्ये. पण सुरुवात इथून होते, की बिकम अ विटनेस. ओके. रादर दॅन टेकिंग क्रेडिट और कुठेतरी एखादं गिल्टी फीलिंग घेऊन आपण जे स्वतःशी खेळत बसतो, त्यातनं पुढे जा. त्याच्यामध्ये अडकू नका. मग पुढचा श्लोक जो आहे तो असं म्हणतोय कृष्ण ह्याच लिंकमध्ये एवै ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं. कृष्ण असं म्हणतोय की हे जे आता मी सांगतोय, तर हे पूर्वी तुझ्या आधीच्या काही लोकांनी सुद्धा हे केलेलं आहे. ज्यांना मुमुक्षू म्हणजे ज्यांना असं वाटत होतं की मला मोक्ष हवा आहे. ज्यांना ज्ञानमार्गावरती परमोच्च लेव्हलला जायचं होतं, अशा लोकांनी पूर्वी सुद्धा माझा मार्ग आचरण केलेला आहे आणि त्यांना मुक्ती मिळालेली आहे. सो असं नाहीये, की याच्यापूर्वी हे कधी घडलेलं नाहीये. म्हणजे अ, कृष्ण आपल्याला एक दिलासा देतोय, की तू जर का चाललास या मार्गावरती अर्जुना, आपण अर्जुन आहोत, तर आपल्याला सुद्धा ह्यातनं गती मिळणं हे निश्चितपणे घडू शकतं. मग आता कृष्ण असं म्हणतो, की अ, आता मी तुला हे सांगितलंय, की हे 4 प्रकारची कर्म जी आपल्या वैचारिक कर्म आहेत. त्याच्यामुळे अ, आणि जर का तुम्ही नीट विचार केला, तर हे जे विद्वान आहेत, हे जे क्षत्रिय आहेत, हे जे वैश्य आहेत किंवा हे जे क्षुद्र वैचारिक एक अ, भावना आहे, याच्यामध्ये जर का आपण विचार केला, तर प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हे चारही मिक्स्ड वैचारिक कर्म चालू असतं. वी आर नेव्हर ओन्ली विद्वान्स, ओन्ली अधिकार, ओन्ली व्यापार और ओन्ली आपल्या याच्यामध्ये आत्ममग्न झालेली व्यक्ती, असं आपण कधी नसतो. एव्हरी टाईम वी आर हॅव्हिंग कॉम्बिनेशन ऑफ ऑल द डिफरंट थॉट प्रोसेसेस. बरोबर आहे. मग ही जी थॉट प्रोसेस आहे, हे जे वैचारिक कर्म आहे, ह्याबद्दल थोडंसं अजून विवेचन ज्ञानकर्म संन्यास योगामध्ये आहे.
आणि म्हणूनच मी म्हणलं की तुमचं कर्म काय आहे समजून घेण्यासाठी आजचा एपिसोड फार महत्वाचा आहे. तर कृष्ण असं म्हणतो, किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म काय आहे, अकर्म काय आहे, किंवा कर्म म्हणजे नेमकं काय, ह्याबद्दल कवयोप्यत्र, कवय म्हणजे जे विद्वान आहेत ते लोक सुद्धा मोहित आहेत, म्हणजे त्यांना सुद्धा नीट कल्पना नाहीये की कर्म म्हणजे नेमकं काय आहे. म्हणजे एक फिजिकल कर्म असतं, परंतु एक वैचारिक कर्म असतं आणि वैचारिक कर्मामध्ये आपण काय करायला पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचं कर्म हे योग्य कर्म आहे जे आपल्याला योगी बनवू शकतं, आपल्याला भक्त बनवू शकतं, आपल्याला कृष्णाच्या मार्गावरती नेऊ शकतं. ते त्याबद्दल आता मी तुला सांगतोय, तर ते कर्म प्रवक्ष्यामि, मी तुला हे सांगतोय, तर ते ऐकून घे आणि तुला यातनं मोक्षाच्या मार्गावरती जाण्यासाठी निश्चितपणे गाईडन्स मिळेल. पुढचा श्लोक असा आहे, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यै च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कृष्ण असं म्हणतो की बड्या बड्या पंडितांना सुद्धा कर्म म्हणजे काय ह्याबद्दल कळत नाही. कारण की कर्म ही अनेक प्रकारची असू शकतात. म्हणजे एक तर काळानुसार कर्म ठरू शकतं. म्हणजे एक आहे ते आहे पूर्वसंचित आहे, प्रारब्ध आहे आणि क्रियामान कर्म आहे. सो कृष्ण इथे पूर्वसंचित म्हणजे ऑलरेडी जे होऊन गेलेलं आहे, प्रारब्ध म्हणजे जे पुढे घडणार आहे आणि क्रियामान म्हणजे आत्ताच्या क्षणी जे घडतंय या प्रेझेंट मोमेंटमध्ये. सो कृष्ण असं म्हणतो की प्रेझेंट मोमेंटमध्ये जे कर्म घडतंय त्याला सगळ्यात जास्त प्राधान्य आपण दिलं पाहिजे, बिकॉज तेच आपल्या हातात आहे. जे आपल्या हातात आहे त्याच्यामध्येच आपण इम्प्रूव्ह करणं हे शक्य आहे. जे आपल्या बियॉन्ड कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये आपण काहीही हस्तक्षेप करू शकत नाही. मग ही जी कर्म आहेत ही कुठली कुठली असू शकतात, जी प्रेझेंट या घडीला तुझी जी कर्म चालू आहेत ती कुठली कुठली असू शकतात. एक तर म्हणजे कर्म किंवा निष्काम कर्म. ओके, म्हणजे आपण यज्ञ म्हणजे आपण आपले जे रेग्युलर ड्युटीज आहेत त्या फॉलो करताना जी कर्म करतो ती आहेत कर्म. त्यानंतर एक आहे विकर्म. विकर्म म्हणजे काय तर कुकर्म किंवा जे कर्म तुम्हाला ईश्वराच्या स्मरणापासून दूर नेणार आहे, भक्तीच्या मार्गापासून दूर नेणार आहे, ते आहे विकर्म म्हणजे कुकर्म. ओके, आणि एक आहे ते अकर्म आहे. अकर्म म्हणजे काय तर आपण जे रोजचे आपले जे व्यवहार आहेत ते टाळणं किंवा कर्म करणं टाळणं म्हणजे ओमिट करणं हे आहे अकर्म. असे 3 प्रकार कर्माचे आहेत. तर मग हे समजून घेण्यासाठी की आत्ता माझं काय कर्म चालू आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी तो म्हणतो की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट अॅनलायझिंग युअर कर्मास, की माझं जे आत्ताचं कर्म आहे ते मी कर्म करतो आहे म्हणजे माझं रेग्युलर ड्युटी करतो आहे का मी विकर्म करतो आहे, म्हणजे मी ह्या कर्म केल्यामुळे मी ज्ञानापासून लांब जातोय, म्हणजे मी अधिकाराकडे जातोय, व्यवहाराकडे जातोय किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन फक्त माझ्या डोक्यात आहे, का अकर्म आहे म्हणजे मी हे टाळतोय कर्म करण्याचं फॉर सम रिझन, बिकॉज मी डिप्रेस्ड आहे, बिकॉज मी दुःखी आहे, बिकॉज मला एखाद्याबद्दल राग आहे. हे सगळ्यात आधी बघायला की आता जे तू कर्म करतोयस ते त्याचं अनालिसिस करणं हे गरजेचं आहे. कारण जे कर्म आपण करतो ते कधी कधी अकर्मामध्ये बदलतं, अकर्म हे विकर्मामध्ये पण बदलतं. ओके, ते पुढचा श्लोक असाच आहे, कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्म कृत. म्हणजे जो कर्माकडे अॅनलाइज करायला लागतो, पश्ये, पश्ये म्हणजे बघणे म्हणजे अॅनलाइज करणे. जर का आपण कर्माचं अनालिसिस केलं तर जो खरा बुद्धिमान किंवा खरा जो बुद्धीचा करेक्ट वापर करणारा व्यक्ती आहे त्याला हे कळायला लागतं की जे जे कर्म आपण करतोय एकतर सगळी कर्म जी आपण आपला एक धर्म म्हणून किंवा आपलं एक नियत कर्म म्हणजे रोजच्या ड्युटीज निभावताना करतोय ते सुद्धा निष्काम कर्म कोणाचंच नाहीये. नो वन इज म्हणजे डुईंग एनी कर्म विदाउट एनी एक्सपेक्टेशन, हे पहिलं.
हे त्या माणसाला कळायला लागतं. आणि दुसरं की ह्यामुळेच, बिकॉज ही कर्म निष्काम नाहीये, त्यामुळेच जे कर्म आहे त्यातनं अकर्म सुद्धा घडतं. म्हणजे पीपल कॅन ओमिट डुईंग सम करेक्ट ऍक्शन्स आणि ह्यातनं विकर्म सुद्धा घडू शकतं. यासाठीचा एक एक्झाम्पल जे अतिशय चपखल बसतं ते आहे द्रोणाचार्यांचं. द्रोणाचार्य स्वतः अतिशय सिद्ध पुरुष होते. त्यांनी अनेक वीरांना प्रशिक्षण दिलं, म्हणजे वॉरियर्सना प्रशिक्षण दिलं. त्यांचे ते गुरु होते. आणि ज्यावेळी महाभारतामध्ये युद्ध सुरू झालं त्यावेळी ते सेनापती सुद्धा होते. भीष्मांनंतर द्रोणाचार्य हे सेनापती होते कौरवांच्या सेनेचे. आणि ते सेनापती असताना अश्वत्थामा नावाचा हत्ती गेला. द्रोणाचार्यांच्या पुत्राचं नाव पण अश्वत्थामाच आहे. तर ज्यावेळी द्रोणाचार्यांना हे कळलं त्यावेळी ते हतबल झाले. त्यांनी शस्त्र टाकून दिलं की अश्वत्थामा गेला, म्हणजे एवढा मोठा सिद्ध पुरुष, आणि त्यांना माहिती होतं की अश्वत्थामा हा चिरंजीवी आहे, त्याला मृत्यू नाहीये, अशी व्यक्ती सुद्धा शस्त्र टाकून दिलं. म्हणजे त्यांचं कर्म जे होतं रणांगणामध्ये शस्त्र चालवण्याचं ते त्यांनी टाळलं. त्यांचं अकर्म झालं ते कर्मातून, बिकॉज ते निष्काम कर्म नव्हतं. ते इतके दुःखाच्या आवेगामध्ये भावना विवश झाले की त्यांनी शस्त्र टाकून दिलं की मी आता लढू शकत नाही. आणि त्यांचं हे अकर्म झालं. त्यानंतर मग असं झालं की या अकर्मातनं एक विकर्म घडलं. ते असं की अश्वत्थामा जिवंत होता, परंतु द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर, बिकॉज त्यांनी शस्त्र टाकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अश्वत्थामा जो सुडाने पेटला होता आणि त्याला हे माहिती होतं की आपण पांडवांना समोरासमोर युद्धामध्ये पराभूत करू शकत नाही, म्हणून त्याने रात्रीच्या अंधारात जाऊन पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला आणि मारलं सुद्धा. म्हणजे ऍक्च्युली त्याने जर का पांडवांचा रणांगणात सामना केला असता तर ते कर्म त्याचं करेक्ट कर्म झालं असतं. परंतु त्याचा विचारधारा अशी झाली की त्याने विकर्माकडे तो गेला, दुष्कर्माकडे तो गेला. नॉट ओनली जस्ट काहीतरी इच्छा त्याला हव्या पूर्ण करायच्या होत्या, परंतु दुष्ट कर्म त्याच्या हातातून घडलं. हे टिपिकल उदाहरण अतिशय लक्षात ठेवा सगळ्यांनी की आपलं सुद्धा असं घडू शकतं बरं का, इफ वी रिअली थिंक. कारण एखाद्याचा वध करणे हे आपण करणार नाही, परंतु त्याच्याबद्दल इतका हेट्रेड आपण आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो की त्या व्यक्तीला जर का त्या भावना कळल्या तर तिला असं वाटेल की ह्याच्यापेक्षा हे मी ऐकायला जिवंत का राहिलोय. अशा प्रकारचा हेट्रेड पण आपल्या मनामध्ये असू शकतो. सो आपल्याकडनं सुद्धा अशा प्रकारचं अतिशय वाईट असं दुष्कर्म घडू शकतं जे राक्षसी वृत्तीकडे जाते, ते जे क्षुद्र कर्मापेक्षा सुद्धा नीच दर्जाचं आहे, ते सुद्धा मनुष्याकडनं घडू शकतं. सो स्टार्ट अनालायझिंग की काय मी जो वैचारिक माझी थॉट प्रोसेस आहे कशी असायला पाहिजे जर का मला ज्ञान कर्म संन्यास, मला ज्ञानाच्या मार्गावरती कृष्णाच्या जवळ जायचंय, मला भक्त व्हायचंय, मला योगी व्हायचंय, मला साधक व्हायचं आहे. यासाठी पहिली स्टेप आहे अनालिसिस. आणि अनालिसिस मधनं मग पुढची स्टेप जी आहे ती आपण करू शकतो. त्यांनी असं सांगितलंय, कृष्णाने असं सांगितलं की बघ तू कर्म करताना हे विचार कर, म्हणजे मग तुझं कर्म हे ज्ञानाकडे जाणारं होईल. पहिली एक सिच्युएशन कृष्णाने अशी सांगितलेली आहे की थॉट प्रोसेस करताना तू हा विचार कर, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणन्तमाहु पंडितम बुधाः. पहिले थॉट प्रोसेस एक प्रकारचा सिनारिओ असा असू शकतो की एखाद्याला असं वाटतं की मला ज्ञानाच्या मार्गावरती पोचायचंच आहे, मला जाणून घ्यायचं आहे कृष्णाला, मला भक्त व्हायचं आहे, किंवा एखाद्याची खूपच तळमळ जास्त असते, तर अशी व्यक्ती काय करते, तर ती सगळ्या कामसंकल्प वर्जिता म्हणजे सगळ्या प्रकारच्या इच्छा सोडून ती फक्त ज्ञानाच्या मार्गावरती
चालू लागते. याचं अगेन एक उदाहरण म्हणजे आपण बघितलं तर एकलव्य असू शकतो, ज्याला धनुर्विद्या शिकायची होती आणि म्हणून त्याने द्रोणाचार्यांचा पुतळा करून विद्या तो शिकत गेला. पुढची जी स्टोरी आहे की त्याला द्रोणाचार्य भेटले आणि मग त्यांनी त्याचा अंगठा मागितला त्यांच्या दक्षिणेसाठी. हे सगळं पुढे घडलं, परंतु मुळात एकलव्याला अशी कुठलीही इच्छा नव्हती की मला जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचंय. त्याला फक्त धनुर्विद्या शिकायची होती आणि त्यात ते एन्जॉय करायचं होतं. तर हा जो आहे की मी जे शिकते आहे, जे मी काम करते आहे, ते मला एन्जॉय करायचं आहे आणि ते एन्जॉय करण्यासाठी जर का मी ध्यान केलं, जर का मी कृष्णाचं स्मरण केलं, तर मी ज्ञानाच्या मार्गावरती पुढच्या लेवलला किंवा ह्या चातुर्वर्ण्य जे आहेत, या न मला मुक्तता मिळू शकते. ही एक थॉट प्रोसेस आपण ह्या सिनारिओमध्ये येतो का हे विचार करा सगळ्यांनी. आणि जर का तुम्ही त्यामध्ये असाल, म्हणजे आता मी असं म्हणते की अजून पुढे पण 2-4 सिनारिओ कृष्णाने दिलेत. सो प्रत्येक अर्जुनाने हा विचार करा की मी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतोय किंवा माझा सीन काय आहे आता आयुष्यातला, आणि त्याप्रमाणे कर्म जर का आपण केली तर आपण विद्वान, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याच्या पलीकडे जाणं, सत्व, रज, तम यांच्या पलीकडे जाणं आपल्या कर्मांमधनं हे आपण करू शकतो. सो फर्स्ट इज बिकम अवेअर की मला ज्ञानाच्या मार्गावरती कुठल्याही इच्छा न ठेवता मला आता पुढे जाण्याची तळमळ उत्पन्न झालेली आहे का आतून, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर का ती नसेल झाली तर मग पुढचा सिनारिओ असा आहे, त्यक्त्वा कर्मफला असंगं नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्ते पिंगनैव किंचित करोति सः. मग पुढचा सीन असा असू शकतो की मला जबाबदाऱ्या आहेत अजून, मला काही फायनान्शियल कमिटमेंट्स आहेत, काही इमोशनल कमिटमेंट्स मला आहेत. तर मला आत्ता जरी कितीही वाटलं तरी पण मी त्या लेवलला जाण्यासाठी तयार झालेलो नाहीये. हा जर का सीन आपला असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर ज्या इच्छा म्हणजे कधी पण बघा, आपण कर्म करताना, कुठलंही कर्म करताना मनुष्याच्या मनामध्ये सगळ्यात आधी कर्मफलाची अ, अ, भावना निर्माण होते किंवा कर्मफल काय असेल हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो मनुष्याच्या, की मी आता स्वयंपाक बनवतेय, मग पुढे काय, तर बाबा हा चांगला झालेला असेल का, किंवा मी आता ईमेल करते आहे माझ्या सिनियरला रिपोर्ट करते आहे, तर मग तो केव्हा बघेल किंवा तो काय रिप्लाय करेल. सो कर्म करत असतानाच कर्मफलाबद्दल विचार करणे हे मनुष्य ऑलरेडी सुरू करतो. तर मग आपण कर्मफलाबद्दल न विचार करता कर्म करणे हे आपण करू शकतो का? ह्या सीनमध्ये जर का आपण असू की मला जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत, माझ्या कमिटमेंट्स पूर्ण करायच्या आहेत, तर काम तर तुम्ही ऑलरेडी करताय. सो कर्मफल जे आहे म्हणजे काम तुम्ही करताय त्यातनं मिळणारे बेनिफिट्स किंवा त्यातनं काय घडेल याविषयीचा विचार, या विषयीची वैचारिक प्रोसेस तुम्ही स्टॉल करू शकता का, किंवा ती कंट्रोल करू शकता का, किंवा तिला मॉडिफाय करू शकता का, हा विचार आपण करणं गरजेचं आहे. ओके. मग अजून एक सीन असा पण कृष्णाने सांगितला आहे पुढच्या श्लोकामध्ये, निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहा शारीरं केवलं कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम्. म्हणजे आता या सगळ्या फायनान्शियल कमिटमेंट्स, सगळ्या इमोशनल कमिटमेंट्स, तुमच्या सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटीज, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या एखाद्याच्या संपलेल्या आहेत. या अवस्थेमध्ये पण मनुष्य जातो. आणि मग तिथे फक्त असं आहे की जे शारीरं केवलं कर्म म्हणजे माझ्या शरीराला नीट ठेवण्यासाठीचं कर्म फक्त करायचं आहे. असा पण एक सीन असू शकतो की सगळं आहे व्यवस्थित. मग अशा वेळी काय असली पाहिजे थॉट प्रोसेस ज्यामुळे तुम्ही एलिव्हेट होऊ शकता? बिकॉज नाहीतर अशा वेळी तुम्ही ग्लानीमध्ये किंवा तुम्ही एका अशा अवस्थेत जाऊ शकता जिथे तुम्हाला असं वाटतं की येस सगळं झालेलं आहे, आता चैन करणे हेच आपलं उरलेलं आहे संपूर्ण आयुष्यामध्ये. सो जो पैसा आहे, जो तुमचे रिसोर्सेस आहेत त्याचा सगळ्याचा वापर केवळ उपभोगासाठी,
फिजिकल प्लेजरसाठी, इमोशनल प्लेजरसाठी करण्यामागे मनुष्य मागे लागतो त्याच्या. ही स्टेज सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते. त्यावेळी आपण काय करायला पाहिजे, तर जे माझ्याकडे पैसा आहे, जे माझ्याकडे ॲसेट्स आहेत, जो माझ्याकडे काही अधिकार मी कमवलेला आहे, इतक्या वर्षांच्या कामानंतर कॉन्टॅक्ट्स जमवले आहेत वगैरे, वगैरे. त्या सगळ्यामध्ये मी हे केलेलं आहे, ही भावना बाजूला करा. स्वामित्व सोडून द्या. हे मला मिळालेलं आहे, हे मला कोणीतरी माझ्या प्रयत्नांना यश देणारं ब्रह्मांड आहे आणि त्याच्यामुळे मला हे सगळं मिळालेलं आहे. या भावनेकडे जाण्याचा प्रयत्न ज्यावेळी तुम्ही ह्या सीनमध्ये असता, त्यावेळी मनुष्याने करायला पाहिजे. वैचारिक जी दिशा आहे आपल्या कर्मांना, ती अशी दिली पाहिजे. ओके. सो रादर दॅन जस्ट स्पेंडिंग युअर टाइम इन वॉचिंग OTT, डुईंग पिकनिक्स, हे ते काहीतरी, कुठेतरी तुम्ही ऑटो मोडवर तुमचा बिझनेस केला, तुमचं जबाबदाऱ्या गेल्या, की हा विचार करणं, ह्या सीनमध्ये असणाऱ्या लोकांनी हे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक सीन दिलेला आहे कृष्णाने, तो असा आहे, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वा न निबध्यते. म्हणजे जरी तुम्ही केवळ आज पुरतं म्हणजे शारीरं केवलं कर्म, म्हणजे आपल्याला सगळं प्रोव्हाईड केलेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, तरी सुद्धा काही ना काहीतरी तुमच्याकडे संपत्ती उरतेच, काही ना काहीतरी तुमच्याकडे ॲसेट्स उरतातच, काही ना काही अधिकार, काही ना काही तुमचे कॉन्टॅक्ट्स वगैरे तुमच्याकडे असतातच. सो अशा स्टेजला आपण काय करायला पाहिजे, तर द्वंद्वातीतो विमत्सरा म्हणजे कंपॅरिझन टाळणे. म्हणजे याच्याकडे असं आहे, त्याच्याकडे तसं आहे, याने असं केलं, त्याने तसं केलं. हे विचार करणं, हा वैचारिक जो थॉट प्रोसेस आहे, ती बंद करा. आणि जे यश तुम्हाला लाभलंय, म्हणजे ज्यावेळी तुम्ही असा विचार करता, की माझ्या आयुष्यामध्ये मी सक्सेसफुल आहे का? की मी ज्या स्टेजला मी होते, त्यापेक्षा मी लोअर लेव्हलला गेलेले आहे किंवा थोडी हायर लेव्हलला गेले आहे. हे समसिद्धाव सिद्धौच म्हणजे यश किंवा अपयश हे आपण सामाजिक प्रतिष्ठेवरनं, सामाजिक स्थानावरनं ठरवतो. त्यावेळी तुम्ही जो कंपॅरिझनचा थॉट मनामध्ये येतो, त्याला मॉडिफाय करा. त्याच्यावरती काम करा. ओके. हे खूप महत्वाचं गोष्ट आहे. ओके. आता आपण ज्या सगळ्या वेगवेगळे सीन्स पाहिले, त्यासाठी मला एक रामायणातली छान एक स्टोरी आठवते, ती सांगावीशी वाटते, की श्रीरामाने ज्यावेळी सीतेचं अपहरण झालं, त्यानंतर तिला शोधत-शोधत तो दक्षिणेकडे, साऊथकडे चालत होता. मग त्याला मारुती हनुमान भेटला, सुग्रीव भेटला आणि सुग्रीवाने जेव्हा सांगितलं रामाला, की माझा भाऊ वाली जो आहे, हा अधर्माने राज्य करतो आहे. तर मला जर का तुम्हाला मदत करायची असेल, तर मला माझी सेना मिळवण्यासाठी वालीचा पराभव करणं गरजेचं आहे आणि त्याचा पराभव मी करू शकत नाही. बिकॉज तो अतिशक्तिमान, महाशक्तिमान आहे. त्यावेळी रामाने धर्मसंस्थापनेसाठी वालीचा वध केला आणि सुग्रीवाला त्याचं राज्य परत दिलं. त्यानंतर सुग्रीवाची सेना ही एकत्र करून, त्यांना शिकवून, त्यांना अ, वापर करणे. कारण रावणाने तिला अपहरण करून घेऊन गेलेलं आहे लंकेमध्ये. एवढं रामाला कळलं होतं जटायूकडून. त्यामुळे त्याला ते माहिती होतं. फक्त पण लंका कुठे आहे किंवा किती लांब आहे, तिथे कसं पोहोचायचं वगैरे ह्याबद्दल काहीच इन्फो अवेलेबल नव्हती. आणि मग ज्यावेळी इन्फो कळली, त्यानंतर आपण आता सुरुवात करूया सेनेला घेऊन पुढे जायला. तर पाऊस सुरू झाला. म्हणजे मान्सूनचा सीझन सुरू झाला. आणि मग अशा वेळी सगळे वानर जे त्याचे सैन्यामध्ये होते ते म्हणू लागले, की म्हणजे त्यांचे चेहरे असे खूप उतरलेले होते. त्यांना जावंसं वाटत नव्हतं. आणि अ, लक्ष्मण म्हणाला, की
असं कसं? म्हणजे आपल्याला जर का तिचा पत्ता शोधायचा आहे, आपल्याला पत्ता कळलेला आहे, तर आपण लवकरात लवकर सीतामातेपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि तुम्ही ही कारणं काय सांगता, की पाऊस पडतोय, मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला पाहिजे, ही कामं करायला पाहिजे, नाहीतर आमचं मन लागणार नाही. तर लक्ष्मण म्हणला, ही कारणं काही मला फारशी पटत नाहीयेत. त्यावेळी रामाने त्याला समजावलं, की नाही, यांच्यासाठी ही सगळी कामं करणं गरजेचं आहे. आपल्याला मान्सून संपेपर्यंत काय 2-3 महिने इथे थांबायला लागलं तरी पण चालेल. परंतु ज्यावेळी ते येतील, त्यावेळी ते उत्साहाने आपल्यासोबत आले पाहिजे, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हा आपला धर्म आहे. म्हणून मग ते थांबले 2-3 महिने मान्सून संपेपर्यंत आणि मग ज्यावेळी हा सीझन संपला मान्सूनचा आणि आता जायचंय आपल्याला, तर म्हणून ते त्यांना वाटलं, की आता सुग्रीव स्वतःच येईल आपल्याकडे विथ काहीतरी योजना घेऊन, काहीतरी प्लॅन करून, काहीतरी मीटिंगसाठी येईल, की आपण पुढचं कसं काय करायचंय. परंतु सुग्रीव विसरून गेला होता, की रामाने आपल्याला ह्या राज्यावरती बसवलेलं आहे. आता सध्या आपल्याला 2-3 महिन्याचा गॅप मिळालाय बिकॉज आपल्याला आपल्या फॅमिलीकडे बघायचं आहे. तो मस्तपैकी अ, आराम करण्यामध्ये, दारू पिण्यामध्ये किंवा सगळे सुखांचे उपभोग घेण्यामध्ये दंग होता. आणि त्याला विस्मरण झालं, त्याला ग्लानी आली. ग्लानीचा अर्थ ॲक्चुअली विस्मरण किंवा एक असा झोन, की जिथे आपल्याला करेक्ट काय हे कळत नाही. त्याला ग्लानी ॲक्चुअली म्हणतात. त्या झोनमध्ये तो गेला होता. आणि मग ऑफ लक्ष्मण गेला सुग्रीवाच्या भवनामध्ये आणि त्याला जाणीव करून दिली. आणि मग पुढे गोष्टी घडल्या. मग ही सगळी सेना गेली समुद्रापर्यंत. त्यांनी सेतू बांधला आणि हे सेतू बांधताना एक छोटीशी खार सुद्धा तिची हेल्प करत होती. ज्यावेळी ती हेल्प करत होती, त्यावेळी काही वानर जे सेनेतले लोकं होती, त्यांनी तिची मस्करी उडवली. "तू काय करणार आहेस?" त्यावेळी रामाने सांगितलं, की "ती तिचा वाटा देते आहे. सो डू नॉट कंपेअर की तिचा वाटा किती आणि माझा वाटा किती." ओके. आणि मग पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे किंवा कधीतरी आपण पुढची गोष्ट पण ऐकूया. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पहिला जो सीन आहे, की ज्याला असं वाटतंय, की माझं कर्म करताना मला केवळ ज्ञानाच्या मार्गावरती जायचंय. जे रामाने केलं, ज्यावेळी त्याने वालीचा वध केला आणि सुग्रीवाला राज्य दिलं. त्याने सुग्रीवाला असं सांगितलं नाही, की मला तू मदत कर, तुझी सेना मला दे. त्याने अधर्माचा नाश करायचा म्हणून वालीचा वध केला आणि सुग्रीवाला राज्य दिलं. आणि मग सुग्रीवाने त्याला जी हेल्प आहे, ती आपली आपण ऑफर केली. हा पहिला सीन झाला. त्यानंतर मग कर्मफल जे आहे, की ह्यातनं आपल्याला कर्म करताना ह्याचं पुढे काय होणार आहे, याचं पुढे काय होणार आहे, हे अव्हॉइड करणं, हे आपण कसं करू शकतो? तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय, की इथे तुम्हाला सुग्रीव जो त्या ग्लानीमध्ये गेला होता, की आता मला काय सगळं मिळालंय राज्य वगैरे, मी सगळे उपभोग घेतो आहे. इथे तो जो विसरला त्याने हे करायला पाहिजे होतं, की मला अ, अ, ह्यासाठी मी राज्य घेतलं नव्हतं. यासाठी मला रामाने मदत केलेली नाहीये. तर माझं कर्तव्य काय आहे, ते मला करणं गरजेचं आहे. माझी जबाबदारी काय आहे, माझी कमिटमेंट काय आहे, ती मला पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा सीन आपण पुढचा सीन असा पाहिला, की अ, हे सगळं जे आपल्याला मिळालेलं आहे, त्यावरचं आपलं स्वामित्व आपण सिद्ध करण्याचा कायम प्रयत्न करत असतो. जे लक्ष्मणाचं झालं होतं. तो रामाला ज्यावेळी म्हणला, की "नाही, नाही, हे असं कसं म्हणतात? म्हणजे मला तरी यांची कारणच पटत नाहीयेत." त्यावेळी रामाने समजावलं. तो लक्ष्मणाचा हा सीन तेव्हा होता किंवा तसं वैचारिक प्रोसेस त्याची होती. आणि पुढचा जो आहे, की द्वंद्वातीतो विमत्सरा म्हणजे ह्या सीनमध्ये असं आहे, की अ, माझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे काय कॅपॅसिटीज आहेत, हे कंपेअर न करता तुम्ही ज्ञानाच्या मार्गाकडे चालण्याचा प्रयत्न करा. हे महत्वाचं आहे. आणि असं जर का केलं, तर गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. यज्ञायाचरतः म्हणजे कृष्णाकडे जाणारं कर्म करणे. म्हणजे काय? तर आपण जे करतो आहे गोष्टी त्या कर्तव्य म्हणून करणे, ड्युटी म्हणून करणे
आणि मग हळूहळू त्यामध्ये तळमळ उत्पन्न होते की मला ज्ञानाच्या मार्गावरती पुढे जायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी गतसंगस्य मुक्तस्य म्हणजे जर का ह्या सीन्स मध्ये जो जो मनुष्य आपल्या वैचारिक कर्मांना करेक्ट दिशा देऊ शकेल, तो कृष्णाकडे जाण्याचा त्याचा प्रवास सुरू झाला असं समजा. आणि तो प्रवास सुरू झाला तर तुम्ही या चातुर्वर्णांमधनं तुमची सुटका करू शकता आणि तुम्ही भक्त, तुम्ही साधक, तुम्ही राधा बनू शकता, तुम्ही मीरा बनू शकता, तुम्ही हनुमान बनू शकता. आणि त्या कॅटेगरीत गेल्यानंतर म्हणजे त्या उच्चीची तुमची कर्म जर का होऊ लागतील, तो ब्राह्मण असतो. ओके, ब्राह्मण हा चातुर्वर्णामध्ये नाहीये. तो ब्राह्मण आहे ज्याला ब्रह्माकडे जाण्याची तळमळ उत्पन्न झाली आहे, तो ब्राह्मण आहे. आणि मग त्या लेवलला ज्यावेळी आपली कर्म जातील त्यावेळी काय करायचं, हे पण विवेचन पुढच्या श्लोकांमधून कृष्णाने दिलेलं आहे, जे आपण पुढच्या आपल्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये बघूया. सो आता सध्या एवढं लक्षात ठेवा किंवा ह्याचा विचार करा की माझी जी वैचारिक कर्म आहेत ती कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात. एक अनालिसिस सुरू करा की मी जी कर्म करते आहे किंवा जे कर्म माझ्याकडनं घडतायत वैचारिक कर्म, ते कर्म आहे, ते अकर्म आहे का विकर्म आहे. आणि मग प्रत्येक सीन मध्ये जो सीन तुमच्या आयुष्यात आता असेल त्यामध्ये माझं कर्म हे चांगलं करण्याचा प्रयत्न मला करायचा आहे, तर ते मी कसं करू यासाठी प्रयत्नशील होणं हे गरजेचं आहे. आणि मग आपण पुढच्या वेळी पुन्हा पुढचा भाग बघूया. तर आता आपण विथ दिस थॉट आपण मेडिटेशन करूया. सगळ्यांनी आरामाच्या स्थितीमध्ये बसा.